नोटांचा ढीग, 12 कोटी रोकड, किलोमध्ये सोनं चांदी, मर्सडीज आणि अलिशान गाड्या. ईडीच्या एका धडक कारवाईत कर्नाटकातील काँग्रेस आमदाराच्या घरात असं मोठं घबाड सापडलं आणि एकच खळबळ उडाली. बेकायदेशीर सट्टेबाजी आणि मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने या आमदाराला अटक केली असून त्याच्या या काळ्या धंद्याची पाळंमुळं फक्त कर्नाटकातच नाही तर अख्ख्या देशात पसरलेली असल्याचं समोर आलंय. या कारवाईमुळे अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. एका राजकीय नेत्याकडे एवढा पैसा आणि संपत्ती कशी काय आली? राजकारणाच्या पडद्यामागे नेत्यांचे असे अवैध धंदे कसे चालतात आणि या प्रकरणात आणखीन कोणकोणते मोठे लोक सामील आहेत या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ईडीने देशात 31 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले, ज्यात मुंबई, गोवा आणि जोधपूर सारख्या मोठ्या शहरांचा देखील समावेश होता. या कारवाईने देशातल्या राजकारण आणि अवैध व्यवसायांचे संबंध पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणलेले आहेत, ज्यामुळे जनतेमध्ये एक मोठा संशयाचा सूर निर्माण झालेला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजे ईडी कर्नाटकचे काँग्रेस आमदार के.सी. वीरेंद्र पप्पी यांना अटक केली. ही अटक फक्त मनी लॉन्ड्रिंग पुरती मर्यादित नाहीये, तर त्यामागे अवैध ऑनलाईन आणि ऑफलाईन सट्टेबाजीचं एक मोठं रॅकेट उघड झालंय. वीरेंद्र यांच्यावर बेकायदेशीरपणे पैसा कमवून तो वैध बनवल्याचा म्हणजे मनी लॉन्ड्रिंगचा गंभीर आरोप आहे. ईडीच्या माहितीनुसार त्यांना सिक्कीम मधल्या गंगाटोक येथे अटक करण्यात आलेली आहे. ही कारवाई अचानक आणि गुप्तपणे करण्यात आलेली आहे, त्यामुळे आरोपीला पळून जाण्याची संधी मिळालेली नाही. गंगटोक येथील कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना बंगळूरच्या कोर्टात हजर करण्याची ट्रान्झिट रिमांडर घेण्यात आलेली आहे. बंगळूर विभागाचे ईडी अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत, ज्यात आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा सहभाग असल्याचा संशय आहे. या आमदाराची ही पोळमुळं उघड झाल्यानंतर आता राजकारणात कोणाकोणाची पोळमुळं उघड होतात, कोणकोणता राजकीय नेता या जाळ्यामध्ये सापडतो, त्याचबरोबर सरळ काँग्रेसचाच नेता राहुल गांधी यांनी वोट चोरीचा आरोप केल्यानंतर डायरेक्ट पहिलं आणि सर्वात मोठं प्रकरण उघडकीस आलं ते प्रकरण हेच आहे. मग आता हे प्रकरण याच्यासाठी उघडकीस आणलं की वोट चोरीचा हा जो मुद्दा आहे या मुद्द्यावरचं लोकांचं लक्ष विचलित व्हावं की खरंच या आमदाराच्याकडे इतकी मोठी मालमत्ता सापडली. जर सापडली असतील तर ती कुठून आली हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरतं. आणखीन या प्रकरणाबद्दल काही माहिती समोर येते का हे पाहूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजचा व्हिडिओ आवडला असल्यास पब्लिक माईकच्या आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका.